नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये पोलीस पदाच्या 17,471 जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। या संदर्भात गृह विभागाच्या वतीने शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तो शासन निर्णय आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या संदर्भातील हा GR 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी 17,471 एवढी पदभरती उपलब्ध होणार आहे। आता यामध्ये कोणती पदे भरली जातील? यामध्ये पोलीस शिपायाचं पद असेल, बॅट्समनचं पद असेल, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई यांची पदे असणार आहेत। तर वित्त विभागाचे 30/9/2022 रोजीचे जे निर्णय आहेत की ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे। परंतु या ठिकाणी या GRच्या माध्यमातून पोलीस पदभरतीची 100% पदभरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/11/2022 रोजीचे जे निर्णय होते त्या अंतर्गत गट ब, गट क व गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा ह्या TCS, ION व IBPS या कंपन्यांमार्फत घेण्याचे निर्देश दिले होते। मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील 100% रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्याची, तसेच सामान्य प्रशासन विभागाचा जो संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 4/5/2022 रोजीचा शासन निर्णय आहे व संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे OMR पद्धतीने घेण्यास मान्यता या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन 100% पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे। आणि तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यामधून देखील सूट देण्यात आलेली आहे। त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या किंवा OMR म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घ्या अशी सूट देण्यात आलेली आहे संबंधित घटक कार्यालयास। आणि तसेच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी हे जे घटक कार्यालय आहेत त्यांना परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्यासंदर्भाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत। आणि तसेच बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहेत। असे महत्त्वपूर्ण असे निर्णय या GRच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। लवकरच या 17,471 पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल। ती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। मित्रांनो, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।